फायनान्शियल प्लॅनर प्रज्ञाजी, स्वागत आहे तुमचं TAP पॉडकास्टमध्ये. मला समजा आता घर घ्यायचं आहे, माझा पगार जवळपास सपोज आपण 1 लाख सरच कन्सिडर करू. मी कमीत कमी किती पैसे बाजूला काढले पाहिजे की मला एक 60 लाखाचा 2 BHK फ्लॅट घेता आला पाहिजे? तुझा 1 लाख पगार आहे, लेह लडाखला ट्रिप जायचं असेल किंवा स्वतःची एक बाईक घ्यायची असेल किंवा लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा एक आयफोन घ्यायचा असेल, मी तुला त्याचे ट्रिक्स सांगेन की आम्ही कसं करून घेतो. आणि असे माझ्या क्लायंट्स करतायत. आणि फरक काय माहिती आहे, त्यांना शांत झोप लागते. अगदी 2000 सुरुवात केलेला माझा एक क्लायंट आहे, जसा पगार वाढवत गेला 2चे 5,000, 5चे 25,000, आज जवळजवळ 6.5 CRचा पोर्टफोलिओ आहे. बापरे. म्युच्युअल फंडच्या ॲडमध्ये पण सांगतात की सही आहे, आणि परत खाली डिस्क्लेमर येतं की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. हे पटकन सांगायची काय गरज पडते? कारण का रिस्क असते. इंडियन मेंटॅलिटीला ना 100चे 98 बघायची सवय नाही आहे. त्यामुळे तुझे 100चे 105 झाले त्यांना चालतील, पण 100चे जर का 95 झाले तर मग अरे बापरे, हा आपल्यासाठी नाहीच आहे, हे काय देऊन ठेवलं, हे तर नेगेटिव्ह सांगितलेलंच नव्हतं. गोल्डकडे विशेष प्रेम असतं गृहिणींचं, त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हे सुद्धा एक योग्य ऑप्शन आहे. हे तुम्ही कसं पटवून द्याल त्यांना? गोल्डने गेल्या वर्षभरात खूप रिटर्न्स दिलेत. 2011 ते तू 2016चा जर का ग्राफ बघशील ना, गोल्ड त्याच 26,000च्या लेवलवर फक्त असं ओव्हर करत होतं. म्हणजे 5 वर्ष त्याच लेवल. लोकांना हे लक्षात राहणार नाही. 25 वर्षाच्या युवकाने इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची? आता पुण्यावरनंच एक कॉल आलेला एका मुलीचा. पगार होता तिचा 2.5 lakhs. फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत होती, म्हणजे इन्व्हेस्ट हे करत होती, आणि तिथून तिला 25 lakhsचा लॉस इन्कर झालाय. तशीच एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, तुम्ही त्या ट्रॅपमधून तिला बाहेर काढू शकता का? मी 15 वर्षासाठी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायला तयार आहे समजा, मला माहिती की 15 वर्षानंतर रिटर्न येणारच आहे, तर मग ह्या केसमध्ये फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे का? $300 करोडचा AUM मॅनेज करणाऱ्या फायनान्शियल प्लॅनर प्रज्ञाजी, स्वागत आहे तुमचं TAP पॉडकास्टमध्ये. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त. मी खूप दिवसांपासून फायनान्शियल गोष्टी रिलेटेड पॉडकास्ट बघत होतो. हा पहिलाच आहे माझ्या चॅनलवरचा फायनान्स रिलेटेड असणारा. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो पैशांचं व्यवस्थापन, काइंड ऑफ थिंग. हे महत्त्वाची काय, त्याचं काही एक न्यूज वगैरे तुम्हाला दाखवतो मी. एक आपण स्क्रीनवर दाखवतो तुम्हाला मी की तुम्हाला सुशील कुमार माहिती आहे? बरोबर आहे. यस, माहिती आहे. यस. कौन बनेगा करोडपती. ॲक्च्युली इट्स अ बेस्ट एक्झाम्पल आहे की फंड मॅनेजमेंट जर नसलं तर काय होऊ शकतं. ह्या व्यक्तीने ऑडियन्ससाठी सांगतो की 5 करोड रुपये जिंकले होते KBCमध्ये. बरोबर. परंतु आज जर त्याची कंडिशन बघितली आपण, तर त्याने कधी 5 करोड जिंकले होते का, हा प्रश्न दिसतो. कारण झालं त्याच्यासोबत असं की एवढी मोठी फंड मिडल क्लास पीपलकडे आल्यानंतर त्याला ते समजलं नाही की मॅनेज कसं करायचं. शिवाय तेवढी ॲडवाईस किंवा कोणीतरी दिली नाही. काही इन्व्हेस्टमेंटमध्ये स्कॅम झाला आणि त्यातही त्याचा पैसा वाया गेला. सो आपल्याला हे लक्षात येतं आहे की अचानक जर पैसा आला तर ह्या गोष्टीसाठी माणूस अजून तयार नाही आहे, शिवाय भारतात तरी. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि शिवाय ही फक्त जॉब करणारे किंवा जे नोकरदार वर्ग आहेत त्यांच्यासाठीच इतकी महत्त्वाची नाही आहे. ॲक्च्युली आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. म्हणजे आपले जवळपास महाराष्ट्रात तरी 40% लोक शेती करतात आणि त्याच्याशी निगडीत काही काही बिझनेसेस करतात. सो त्या लोकांना पण ह्या क्रायटेरियामध्ये आणणं हे मला महत्त्वाचं वाटतं. कारण शेतकरी जो आहे, आपला शेतकरी बांधव, त्यांच्यासाठी ना पैशाचं व्यवस्थापन हे अनसर्टन आहे. म्हणजे तुमच्याकडे चांगला हंगाम असला, चांगलं पीक आलं तर तुम्हाला चांगला पैसाही मिळतो. पण आज आहे असणारा पैसा उद्या असेल की नाही, दुष्काळ वगैरे काही कंडिशन होऊ शकतात, तेव्हा पैसा त्यांना मॅनेज करता येत नाही. त्यामुळे आपल्याला न्यूजही बघायला मिळतात की कर्जबाजारीपोटी किंवा या गोष्टीमुळे लोक आत्महत्या करतात. शिवाय मुलीच्या लग्नासाठी पैसे शिल्लक राहिले नाही, त्या गोष्टीमुळे आत्महत्या होते. म्हणजे ह्या सगळ्यांचं मूळ एकच आहे, पैसा मॅनेज न करता येणं. बरोबर. सो हा इतका विषय गंभीर आहे, म्हणून तुमच्यासाठी मी आज प्रज्ञा मॅडमला घेऊन आलो आहे टॅप पॉडकास्टवर. सो आपण चर्चा करूया ह्या विषयावर. मला फक्त पहिला जो मी तुम्हाला गंभीर प्रश्न दाखवला हा, याच्यावर तुमचं सोल्युशन पाहिजे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी पैशांचं व्यवस्थापन कसं करणं आवश्यक आहे. ओके.
आता कसं होतं, ह्या लोकांचं ना अनस्टेबल इन्कम असतं, म्हणजे आपण इर्रेग्युलर म्हणतो. कधी आलं पीक चांगलं झालं तर आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, कधी पाऊसच नाही पडला किंवा जास्त पाऊस पडला तर आपल्याला पीक येणारच नाही आणि मग आपल्याला आपलं उत्पन्न त्या वर्षाला किंवा त्या पिरियडला खूप कमी असणार. अशाच बिझनेसमॅनचं पण होतं, त्यांना पण फार इरेग्युलर कॅश फ्लोज असतात आणि असे क्लायंट्स आपल्याबरोबर आता पण आमच्याबरोबर आहेत आणि त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग अगदी स्मूथली चालू आहे. तर मी तुला त्याचे ट्रिक्स सांगेन की आम्ही कसं करून घेतो. आता जेव्हा ह्यांना पैसे येतात, म्हणजे ज्या काळात त्यांच्याकडनं पैसे येतील ते आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही FD सारख्या म्युच्युअल फंड्समध्ये डेट स्कीम्स असतात, जिथे जास्त रिस्क नसते, पैसे कधीही विथड्रॉ करता येतात, त्याला लॉक इन नसतं, त्याला एक्झिट लोड्स नसतात, लो प्रॉफिट लो रिस्क. हां, असं म्हणजे तू 5 ते 8.5% मध्ये कुठेतरी रिटर्न्स येतात त्याच्यातनं. अशा ह्याच्यात आम्ही त्यांचे पैसे पार्क करून घेतो. आता ह्याच्यामुळे होतं काय, त्यांना स्टेबल रिटर्न्स मिळत राहतात, त्यांना पाहिजे तेव्हा ते पैसे काढता येतात. म्हणजे आम्ही त्यांचे घर खर्च, त्यांचे EMIs, त्यांचे पुढचे इन्व्हेस्टमेंट्स हे सगळे त्याच्यातनं करून घेतो आणि एका साईड बाय साईड त्यांची एक पुढच्या दृष्टिकोनातनं एक त्यांचा कॉर्पस पण क्रिएट होतो. सो असं जर का कोणी केलं ना की आपल्याकडे जे येणार तेव्हा ते पैसे बाजूला केले, म्हणजे आपल्या अकाउंटला न ठेवता त्याला वाढवले आणि त्याच पैशातनं रेग्युलरली आपण पैसे काढत राहिलो आपल्या घर, तर हे खूप सुरळीत चालतं लोकांचं. ओके, सो तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स सुद्धा आहे की त्या लोकांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा तुम्ही किंवा जे अनसर्टन बिझनेस आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही मॅनेज करता. बरोबर. पण मग पुन्हा असा प्रश्न येतो की ती जनरेशन कधी पण गोल्ड आणि FD ह्या विचारातच जास्त गुंतलेली दिसतात. कारण मी जर गावी गेलो तर त्यांना जर म्हटलं की तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा तर ते म्हणतात की नको रे बाबा, गोल्ड ठीक आहे, आपलं सोनं ठीक आहे आणि म्युच्युअल फंड तसंही बघतोय, म्हणतोय की तुम्ही. आता कसं होतं त्या काळात पतपेढी असे बरेच, तू आधीच्या काळातल्या लोकांचं बघशील ना, एक्झाम्पल म्हणजे आपल्या आई वडिलांचं किंवा त्याच्या आधीचा काळ, ह्या लोकांना ना 12-13% इझिली मिळून जायच्यात FD मधनं किंवा LIC किंवा म्हणजे कुठल्याही सेक्युअर्ड डेट प्रोडक्ट्समधनं. बरोबर. आता खरंच अशी गोष्ट आहे का? म्हणजे तूच बघ ना, आपला टक्का FD मध्ये किती मिळतोय, 7-7.5%. आणि तू महागाई तूच आपणच बघतोय किती म्हणजे वाढतीये. ॲटलिस्ट 9% तरी आपल्याला पिंच आहे. तू शाळेचे फीस बघितले तर 12-15% वाढत आहेत. मग आता जर का ह्याचं नीट आपल्याला प्रॉपर नियंत्रण आणायचं आहे आपल्या इन्व्हेस्टमेंट्सवर, तर मग आपल्याला थोडेसे असे रिस्की प्रोडक्ट्स टाकावे लागतात जेव्हा आपला लॉंग टर्म होरायझन आहे. म्हणजे तुम्ही FD ठेवा, तुम्ही गोल्ड ठेवा, कारण का ॲसेट्स पाहिजेतच. म्हणजे रिअल एस्टेट म्हण किंवा गोल्ड म्हण, डेट म्हण, इक्विटी, हे सगळं पाहिजे, पण सगळं आपल्या आपल्या प्रपोर्शनमध्ये. म्हणजे आता तू जर का तुझ्या शॉर्ट टर्म गरजा आहेत, म्हणजे कधीही पैसे लागतील, तर तू ठेव ना FD मध्ये. तुला एका मुलीसाठी आपल्याला दागिने जमा करायचे तर गोल्ड आपण इन्व्हेस्ट करू शकतो. तुला रिअल एस्टेट, घर आपल्याला स्वतःला हवं आहे तर रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्ट. तसंच तुझ्या लॉंग टर्म मुलांची शिक्षणं, स्वतःचं रिटायरमेंट, हे जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा मग इक्विटी, SIP, म्युच्युअल फंड्स हे जर का निवडलं ना, तर आपल्याला इन्फ्लेशन बीटेड ॲटलिस्ट 12-13% चान्सेस असतात मिळण्याचे. सो माणिकाचा आपल्याकडे वेळ पण असतो. सो त्यामुळे तसं काही अडचण होत नाही. पण आता मी तुम्हाला त्या अँगलने क्वेश्चन विचारतो की लोकांचे सुद्धा गैरसमज खूप वाढत आहे आणि त्यांना स्पष्ट रिझल्ट दिसत आहेत. कारण गेल्या काही 2-3 वर्षामध्ये म्युच्युअल फंड खूप डाऊन आहे. म्हणजे 2-3 वर्ष म्हणण्यापेक्षा लास्ट इयरमध्ये जरा जास्त असं झालं. 6 महिने ठीक आहे, 6 महिने टू बी प्रॅक्टिकल. आता तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आहेच त्या गोष्टीचा. तर 6 महिन्यामध्ये मी काय बोलणे खाल्ले ते मी तुम्हाला सांगतो की माझे जे म्युच्युअल फंड मी रेकमेंड करत होतो लोकांना की तुम्ही टाका, बघा मला रिटर्न आलेच चांगले, तर ते म्हटले की नाही आम्ही गोल्डच करणार. आता कंडिशन अशी झाली की मी दबक्या पावलाने चालतोय. ते म्हणते की बघ गोल्डची कंडिशन सध्या काय. मग याच्यापैकी कोण बरोबर आणि कोण चूक आहे? मी बरोबर आहे की मी चुकीचं आहे? कसं आहे माहिती आहे, सगळ्यांचं म्हणजे आपण एक साधं ताट जेवतो तेव्हा पण आपण भाजी, चपाती, पोळी, म्हणजे सगळं व्यवस्थित आपण एकच गोष्ट खात राहिली तरी आपल्याला त्रास होणार आहे बॉडीला. तसंच इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण इट हॅज टू बी इन अ प्रॉपर प्रपोर्शन. म्हणजे तुझं डेटमध्ये पण असले पाहिजेत, कारण का दॅट इज अ कंटिंजन्सी. म्हणजे आपण अगदी आपल्याला इमर्जन्सी आली तर ते पैसे लागणार. आपल्याकडे गोल्ड हे असलंच पाहिजे, कारण का उद्या मार्केट्स पडतायत तर गोल्ड आपल्याला सपोर्ट देऊ शकतं. तसंच इक्विटी मार्केट्सला लोक घाबरत आहेत, पण मला त्यांना हे सांगायचं की इंडिया, तुम्ही बघा 70% जास्त कमी वयाची लोक आहेत. म्हणजे कन्झम्पशन आपलं एवढं आहे. आता आपण काय करतोय, तू बघ, कुठलीही गाडी घ्यायची म्हटलं तर वेटिंग येतं, कुठे तू फ्लाईट्स बुक करायचं म्हटलं तरी वेटिंग येतं. म्हणजे एवढे फेअर प्राइजेस वाढलेले असतात.
मग हे शेवटी कुठल्या कंपन्या मोठ्या होत आहेत तर इक्विटी मार्केट्स. मग जर का बाहेरची लोक आपल्या कंट्रीला एवढ्या प्रायोरिटीनी बघतायत आणि इन्व्हेस्ट करतायत तर मग इंडियन्स लोक का मागे राहिले पाहिजेत. आपल्याला आपल्या कंट्रीवर विश्वास असला पाहिजे आणि ते जर का करायचं असेल तर आपल्याला आपले म्हणजे माहिती आहे की इक्विटी मार्केट्स वाढणार आहेत तर मग त्याच्यात इन्व्हेस्टमेंट पण तशा झाल्या पाहिजेत आणि मग ते म्युच्युअल फंड SIP मधनं अगदी सोप्या रीतीने आपल्याला करता येतं. म्हणून हा ॲसेट क्लास आपल्याला वगळता म्हणजे करून चालणार नाही. आपल्याला हे माध्यम घ्यावंच लागणार. आता तुझं म्हणणं आहे की गोल्डनी गेल्या वर्षभरात खूप रिटर्न्स दिलेत. बरोबर. 43% वगैरे गोल्डचे रिटर्न्स आलेत. वेरेस म्युच्युअल फंड्स तू बघशील तर गेल्या सप्टेंबरपासून खाली आलेले आहेत. गेले 3 वर्ष खूप रिटर्न्स छान दिले, त्याच्यानंतर सप्टेंबरनंतर इट इज बीन व्हेरी व्होलेटाईल म्हणजे एक्सेप्टेड. पण हाच म्युच्युअल फंड किंवा इक्विटीचा ना हाच बिहेवियर असतो. म्हणजे म्हणूनच लोक FD आणि गोल्डकडे वळतात, कारण का त्यांना एक फिक्स्ड असं वाटतं की एक फिक्स्ड रिटर्न्स तरी आपल्याला 7.5-8% मिळून जातील. इथे असं नाही होत. इथे कुठल्या तरी वर्षी तुला 30% मिळतील, कुठल्या तरी वर्षी -5% मिळतील, कुठल्या तरी वर्षी 15% मिळतील आणि असा ह्याचा ॲव्हरेज जो बनतो तो आम्ही कॅल्क्युलेट करतो 12%वर. मग 12% तुला गोल्ड कधी देणार नाही. तू जर का गोल्डचा ग्राफ बघशील तर तो अंदाजे 9.5 ते 10% आहे. कुठल्या वर्षी 14-15% दिलेत, कुठल्या वर्षी स्टॅग्नंट राहिलेलं आहे. 2011 ते तू 2016चा जर का ग्राफ बघशील ना, गोल्ड त्या 26,000च्या लेवलवर फक्त असं ओव्हर करत होतं. म्हणजे 26,000 ते 30,000, मग परत 28,000, म्हणजे 5 वर्ष त्याच लेवल. लोकांना हे लक्षात राहणार नाही. पण मार्केटने जर का असं केलं ना की मार्केट तिथल्या तिथे राहिलं, म्हणजे आता तसंच झालंय. 85 पासून 75 पासून परत 80 असंच चाललेलं आहे. पण दिस इज द बिहेवियर ऑफ मार्केट आणि रिटर्न्स येतात. आता माझे एवढे क्लायंट्स आहेत, म्हणजे 2012 पासून मी क्लायंट्स मॅनेज करते आहे. अगदी 2000 सुरुवात केलेला माझा एक क्लायंट आहे. जसा पगार वाढवत गेला 2चे 5,000, 5चे 25,000 अशी SIP वाढवत गेले. बोनस आला, कुठून काही पैसे एक्स्ट्रा आले, FD केलेली मॅच्युअर झाली, त्याने इन्व्हेस्ट केली. आज जवळजवळ 6.5 CRचा पोर्टफोलिओ आहे. आता तू सांग, ते स्वप्नच बघितलं नसतं, ती 2000ची इन्व्हेस्टमेंट सुरूच केली नसती, ती हिंमत केली नसती, तर आज तो 6.5 कोटीचा कॉर्पस झाला असता का? तर मग हे सगळं असतं. म्हणून आम्ही सांगतो की तुम्ही सुरुवात करा, थोडा हळूहळू कॉन्फिडन्स डेव्हलप होतो लोकांचा. हे मान्य आहे की कॉन्फिडन्स डेव्हलप होतो किंवा नंतर ट्रस्ट येतो. पण लोक रिझल्ट ओरिएंटेड खूप झालेत. प्रॉपर्टी, माझ्याकडे पैसा आलाय, मला तो इन्व्हेस्ट करायचा आहे, तर म्हणजे मी त्या जनरेशनबद्दल बोलतोय जी जवळपास आता 35च्या अबोव पुढचे. त्यांचं एक डोक्यात फिक्स आहे की मी एखादी लँड प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करेल किंवा FD तरी बेटर राहील की माझा पैसा निगेटिव्ह मला दिसणार नाही. बरोबर. ही टेंडन्सी विदेशातल्या लोकांची दिसत नाही. म्हणजे त्यांच्याकडे इन्शुरन्ससुद्धा एक अशी पॉलिसी झाली की ती मॅन्डेटरी आहे. आता तुम्ही सुद्धा बाहेर राहिला आहे, तुम्हाला त्या गोष्टींची अंदाज आहे. तुम्ही आय थिंक कॅनडामध्ये पण ॲज अ जॉब, सो तुम्हाला ती मेंटॅलिटी माहिती आहे. ते लोक काय करतात की इन्शुरन्स किंवा ह्या गोष्टींमध्ये खूप प्रॅक्टिकली विचार करतात आणि जास्त इन्व्हॉल्व पण आहेत. तसं भारतीय दिसत नाही. तर मग तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे, भारतीयांचं काही चुकतंय का? आता कसं माहिती आहे, आपण जास्त इमोशनल जातो, मग हे FD गोल्ड हे याच्यात आपल्याला जास्त, आणि आपण डेटा नाही बघत. आता डेटा बघितला असं तुला दिसेल की म्युच्युअल फंड इक्विटी मार्केट्स हॅव परफॉर्म्ड क्वाईट वेल ॲज अ ॲसेट क्लास. मग नंतर गोल प्लॅनिंग होतच नाही. म्हणजे कितीची SIP करायची, 2,000, 5,000 का करतोय काही माहिती नाही, म्हणजे गोल प्लॅनिंग नाहीच आहे. कंटिंजन्सीज बाजूला ठेवत नाही, म्हणजे आपल्याला लागणारे इमिडिएट लागणारे जे खर्च असतात ते बाजूला असले पाहिजेत. डायरेक्टली पैसे इक्विटीमध्ये टाकून चालत नाही, कारण काहीचं रिस्की और व्होलेटाईल ॲसेट. मग हा एक प्रश्न असतो. नंतर आपल्याला मार्केटला टायमिंग करणं, म्हणजे आता मार्केट खाली पडणार तर मग मी तेव्हाच इन्व्हेस्ट करीन, आता मार्केट वरती आहे तर आता मी इन्व्हेस्ट नको, मग खाली आल्यावर मी बघीन. हे असं जेव्हा आपण सुरुवात करतो तर हे अगदी चुकीचं जातं. कारण का तू जेवढा डिसिप्लिन्ड असेल ना, तुला नाही कळत मार्केट काय परफॉर्म होणार आहे पुढे जाऊन. मग अशा वेळेस तू डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट्स केल्या ना, ते जास्त फायदेशीर ठरतं. म्हणजे आता मी जेवढे क्लायंट्स बघते ज्यांनी प्रॉपर SIP रूट घेतला आहे, प्रॉपर STP रूट घेतला आहे, म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर, तर त्या लोकांचे पैसे जास्त वाढलेत. विजाविज जे क्लायंट अगदी टायमिंग करायला बघत होते त्यांना कधी तो लेवलच नाही मिळाला आहे. सो अशा वेळेस म्हणून मग आपण शांतपणे आपल्याकडे किती पगार येतोय, आपला खर्च कसा आहे, किती आपल्याला जमतायत पैसे सेव्ह करायला, तेवढ्यानी आपण जर का सुरुवात केली ना, त्याचा कॉर्पस मी बघते क्लायंट्सचा 35-36 वर्षाची मुलं आणि 1.5 आणि 2 कोटीचे कॉर्पसवर बसलेले असतात. म्हणजे हा 2 म्हणजे गटातला, म्हणजे एखादा
25-30 हजार कमवणारा मुलगा आहे, त्याचा कॉर्पस कधी कधी मोठा असतो 2-2.5 लाख कमवणाऱ्यापेक्षा. सो असा फरक येतो. हा तुमचा अनुभव सुद्धा आहे. खूपच. बरं, आता तुम्ही जसं सांगितलं की 25-30 हजार पगार कमवणारा एखादा मुलगा, ठीक आहे, आपण एक कन्सिडर करू की तो एक जेन झी मधला आहे. बरोबर. ठीक आहे, की त्याची आत्ताच पॅकेज लागलंय चांगलं आणि तेवढे पैसे कमवतोय. कारण आता गंमत अशी होती की त्या जनरेशनचा जेव्हा मी रिव्ह्यू घेतो त्यांचं एक डोक्यात मोठं फिक्स असतो की मनी इज अ टूल नॉट अ गोल. म्हणजे त्यांचं असं आहे की जिंदगी आत्ता आहे, उद्या नाही आहे. सेव्हिंगचं तितकं त्यांचं हे टेंडन्सी नाहीच आहे, जी माझ्या दृष्टीनं आली. आता मला माहीत नाही तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये ही गोष्ट आली की नाही, परंतु त्यांची सेव्हिंग करण्याची टेंडन्सी नसणं हे आज त्यांना त्याचं गांभीर्य कळणार नाही. तुमच्या दृष्टीने त्यांना कसा सल्ला देता येईल? म्हणजे मनी एक साधन आहे. शेवटी आपले गोल्स फार महत्त्वाचे असतात, तुझी स्वप्न असतात त्याच्यावर. म्हणजे मला माझं घर बांधायचं आहे, माझं रिटायरमेंट चांगलं असलं पाहिजे, माझ्या मुलांनी या कॉलेजमधनं किंवा बाहेरून शिक्षण घेतलं पाहिजे. आता तुला कितीही पगार येतो आहे ह्याचा अर्थ असं नाही आहे तुझा गोल कम्प्लीट होणार आहे. तुला पगार आल्यावर ते जर का ते प्रॉपरली चॅनलाइज केलं, असं नाही आम्ही म्हणत की फक्त पुढचा विचार केला पाहिजे. आत्ताचं पण लाईफ आपलं एकच असणार आहे, तर तोही एन्जॉय करायचंच आहे. त्याच्या बरोबरीने मी बघते, आता जसं फॉर एक्झाम्पलच घेतलं, तुझा 1 लाख पगार आहे, एक एक्झाम्पल घेते. आता ज्यांचा 10,000 असेल त्यांनी त्या प्रपोर्शनमध्ये घ्यावा. 1 लाख पगार आहे, समजा 50,000 आपला घर खर्च जातोय, 10-15,000 अजून पण सोडले आपल्या लाईफस्टाईलसाठी वगैरे. आता आपल्याकडे 35,000 तरी उरत आहेत. बरोबर. त्याच्यात बरोबर चाइल्ड्स एज्युकेशन, स्वतःचं रिटायरमेंट, स्वतःचं वेकेशन इतकं सुंदर आखता येतं ना. आणि असे माझ्या क्लायंट्स करतायत. आणि फरक काय माहिती, त्यांना शांत झोप लागते की उद्या माझ्या मुलाचं शिक्षण कसं होणार, माझं रिटायरमेंट हा प्रश्न नाही पडत. वेरच जे सगळा पैसा खर्च करून टाकतात त्यांची बघ कधी अरे माझा जॉब गेला तर काय होईल, मला तर माझ्या पूर्ण फॅमिलीची रेस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ते घाबरलेले असतात. सो उलटं केलं ना तर आपल्याला कॉन्फिडन्स आपला वाढतो आणि आपण पुढे म्हणजे पगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं, ॲक्टिव्ह इन्कम वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं अशी लोक जास्त प्रयत्न करतात. सो असं मी म्हणजे माझं ऑब्झर्वेशन आहे. ओके. कसं आहे ना, तुमच्या त्या टेंडन्सीमध्ये जी शांत झोपचा तुम्ही उल्लेख केला त्यामुळे कसं लक्षात येतं की मला शांत झोप लागणार जर मला इकडे पैसा खूप जास्त असणार. आता माझ्याकडे डेली खर्चामध्येच माझा सगळा पैसा संपतोय, मी किती सेव्हिंग करू शकतो हा एक प्रश्न येतो. तर मग ही गोष्ट काय करायला भाग पडते की एक चुकीचा विचार. फॉर एक्झाम्पल, मला आता लॉटरीचं तिकीट घेतो किंवा फॅन्टसी ॲप्समध्ये मी इन्व्हेस्ट करतो की मला झटपट श्रीमंत करता येईल आणि मग पैशाची चिंता मिटली तर मी सुखाने झोपू शकतो. असं एक असतं ज्यांना लाँग टर्ममध्ये पैसे टाकणं एवढं इंटरेस्टेड नसतं किंवा त्यांना ते माहीतच नाही ती गोष्ट. काही डेटा असं सांगतो की हे जे फॅन्टसी ॲप्स आहे त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मुलं झटपट श्रीमंत होण्यासाठी, ही मेथड आता चुकीची आहे हे लक्षात येत आहे. त्याचा एक तुम्हाला एक स्क्रीनवर न्यूज दाखवतो मी की ह्या डिकेडमध्ये म्हणजे ह्या IPL सीझन चालू असताना फॅन्टसीमध्ये 8.5 लाख करोड इन्व्हेस्ट केले. पण हे झालं श्रीमंत होण्याच्या लालचीमुळेच, पटकन श्रीमंत होण्याच्या लालचीमुळे, कारण इन्व्हेस्टमेंट नको आहे. पण त्याचा लॉस असा झाला की रोज सुसाईड होत आहेत. ही गोष्ट दिसत नाही आपल्याला. तो माणूस दिसतो जो 7 करोड जिंकलाय, परंतु तो दिसत नाही. आता फॉर एक्झाम्पल ह्या न्यूजमध्ये तुम्ही बघणार की कर्नाटकामध्ये माणसाने 1 करोड हरला त्यानंतर सुसाईड केली, किंवा IPL मध्ये पार्लिमेंटच्या समोर सुसाईड केली, त्यातच 1 करोडचा लॉस, 2 करोडचा लॉस झाला बिहारच्या माणसाला, त्यांनी सुसाईड केली. म्हणजे झटपट श्रीमंत होण्याच्या केसमध्ये तुम्ही जर असे इन्व्हेस्टमेंट प्लॅन केले नाही आणि श्रीमंत होण्याच्या नादाने जर अशी घटना होत असेल तर याही समोर यायला पाहिजे. तुम्ही अशा झटपट श्रीमंत होण्याच्या मार्गाकडे कसं बघता? कसं आहे माहिती आहे, जितकं झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग असतो तेवढंच झटपट गरीब होतात लोक. म्हणजे हा माझा म्हणजे सरळ फॉर्म्युला आहे. तुझा पगार येतोय 100 रुपये, त्यातनं 10% तू असे काही मॅनेज करतोय स्वतःच्या हौशी पोटी, कारण का त्यातनं पैसे नाही बनत हे मी बघितलेलं आहे. पण अगदीच हौस असेल तर 10% तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण आता मी माझा आत्ता पुण्यावरनंच एक कॉल आलेला एका मुलीचा, की अगदी 10 दिवसापूर्वी पगार होता तिचा जवळजवळ 2.5 लाख महिना, 2.5 lakhs म्हणजे एकदम. तर मी म्हटलं कितीची SIP करायची, मग आपण प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करूया वगैरे. तर ती म्हणाली नाही मॅडम थांबा, मला ना जवळजवळ 25 लाखाचं लोन आहे. मी म्हटलं आत्ता तू एवढ्या वयात तुला का लोन आहे एवढं? तर लिटरली फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत होती, म्हणजे इन्व्हेस्ट करत होती. आणि तिथून तिला ऑलमोस्ट म्हणजे इतका तिचं ती ॲडिक्ट झाली की त्यातनं तिला 25 lakhsचा लॉस इन्कर झाला आहे. आता त्याचं ते
क्लिअर करायला तिने परत पर्सनल लोन घेतलं. पर्सनल लोन 13%. आता अशा लोकांचे काय इन्व्हेस्टमेंट्स आम्ही घेणार सांग. म्हणजे तुला पहिलं तर तुझं पर्सनल लोन, तुझं लायबिलिटीज क्लिअर केले पाहिजेत. मग तुझ्या 2.5 लाखाच्या पगाराचा काय उपयोग आहे? किती स्मूथ असतं, किती खर्च असेल स्वतःवर, 50, 1 लाख, 1.5 लाख ती महिन्याला सेव्ह करू शकली असती. पण तू बघ, अगदी हार्डली 36 इयर ओल्ड, चांगली MBA ग्रॅज्युएट, पण असे मेस करून ठेवतात. म्हणून आम्ही वॉर्निंग्स देतो यंगस्टर्सना की करायचं आहे तर एका प्रपोर्शनमध्ये करा, पण पूर्ण पगारावर तुम्ही खेळू नका. मग त्याच्यात तुम्ही FNOs झाले, डेरिव्हेटिव्ज झाले, क्रिप्टोज झाले, नंतर हे असे Dream11 सारखे ॲप्स असतात. इट इज लाईक व्हेरी साधारण किती पर्सेंट तुम्ही 10% पर्यंत आपण रिस्क घेऊ शकतो? हां, म्हणजे शक्यतो नाही घेतली पाहिजे, पण अगदीच आपली हाऊस आहे आणि आपल्याला करूनच बघायचं आहे तर 10% घेतली म्हणजे आपल्या लाईफला एकदम मोठा इम्पॅक्ट नाही बसत. बरोबर आहे. आणि एक एक्सपिरियन्स कसं आहे, स्वतः एक्सपिरियन्स, आता आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही ऐकणार नाहीत. तुमचा जेव्हा एक्सपिरियन्स त्याच्यात होतो ना की आपल्याला धक्का बसेल, मग तो जरा लवकर बसला तर कमी नुकसान होईल, असा जसं त्या मुलीला बसला तसं मग मोठं नुकसान होतं ते. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही तसं एक बेस्ट एक्झाम्पल दिलंय, तशीच एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली, तुम्ही त्या ट्रॅपमधून तिला बाहेर काढू शकता का? पहिलं तर लायबिलिटी क्लिअर करायला लावतो. म्हणजे आता तिचं समजा 2.5 लाख पगार आहे, तिचा 50,000 आपण खर्च पकडला, तिचं मी सरळ तिला सांगितलं असतं की पापा 2 लाख तू बाजूला डेट फंड्समध्ये SIP सुरू कर, जिथे रिस्क नसते जास्त, आणि ते पैसे पहिले जमव आणि सरळ आपला आधी पर्सनल लोन क्लिअर करून टाक. कारण का पहिली तुझी लायबिलिटी, घराचा EMI परफेक्ट लायबिलिटी, कारचं EMI छोटी लायबिलिटी असते, चालते. त्याच्यावरचे जे क्रेडिट कार्ड्स, पर्सनल लोन्स, हे आम्ही शक्यतो पहिलं क्लिअर करायला सांगतो. त्याच्यानंतर मग तुझे पुढचे फायनान्शियल गोल्स. मग जेवढं तू लांब करशील अशा गोल्सला, तुझे मग ते ना SIPच्या फिगर्स पण वाढत जातात. म्हणून जेवढं तू लवकर सुरुवात करशील तुझी इन्व्हेस्टमेंट, अगदी छोट्या अमाऊंटने पण चालू केली, 2,000, 2,500, तरी पण तुमचा कॉर्पस असा कोटींमध्ये होताना मी बघितलाय. म्हणजे तुमचा ॲक्च्युली जो सल्ला असतो तो इथे इम्पॉर्टंट आहे. कारण आता कसं, आता पॅनिक होतात लोक, इमोशन बेसिसवर जास्त करतात. बरोबर आहे. आता मार्केट पण, परंतु तुम्ही सांगताय की म्युच्युअल फंडमध्ये वारंवार जसं उल्लेख होतोय की तिकडे इन्व्हेस्ट करा, इकडे इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंडच्या ॲडमध्ये पण सांगतात की सही आहे, आणि परत खाली डिस्क्लेमर येतं की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज इन्व्हेस्ट केअरफुली. मग हे पटकन सांगायची काय गरज पडते? कारण का रिस्क असते. बघ कसं आहे, जेव्हा सुरुवातीचा काळ असतो आपला आणि आपण इक्विटी फंड्स घेतो, आपले 100चे 98-95 सुद्धा लोकांना दिसतात. म्हणून आपण सारखं सांगतो कंटिंजन्सी बाजूला ठेवा, इमर्जन्सी फंड बाजूला ठेवा, म्हणजे 6 महिन्यांचा वगैरे प्रोव्हिजन असली पाहिजे आपल्याकडे. आता तुमचं ना गोल्स एकदम फिक्स्ड पाहिजेत की माझ्या मुलाचं शिक्षण आहे, माझं 5 वर्षांनी घराचा गोल आहे, माझं 3 वर्षांनी कारचा गोल आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 3 वर्ष काय आपल्याला लागणार नाही, 5 वर्ष काय आपल्याला लागणार नाही. मग त्यावेळेस आपण ते हायब्रिड फंड्स किंवा इक्विटी फंड्स हे कन्सिडर करू शकतो. तुम्ही आता टाकतायत 5 वर्षांच्या म्हणजे डोक्यात ठेवून, आणि तुम्हाला 6 महिन्यातच पैसे लागतात, मग तिथे तुमचा लॉस होऊ शकतो. सो जेव्हा तुम्ही ॲडवायझरशी एकदम क्लिअर असता की माझा गोल इथे इथे आहे आणि मला त्याच्यासाठी माझी सेव्हिंग करायची आहे, तर मग मी काय करू. तुम्ही जर का 6 महिन्यात म्हणालात तर आम्ही डेट फंड्स देणार, तुम्ही जर का 3 वर्षात वगैरे बोललात तर आम्ही हायब्रिड फंड्स देणार, आणि तुम्ही 3 वर्ष 5 वर्ष प्लस बोललात तरच मग इक्विटी फंड्स रेकमेंड होतात. आणि हे ॲडवायझरच गाईड करू शकतो. हे तुम्ही डायरेक्टली जेव्हा ग्रो झिरोदामधनं बघताय, पास्ट परफॉर्मन्स बघणार आणि त्याच्याप्रमाणे कुठल्याही फंड्समध्ये टाकून देतात, आणि मग तिथे कधी लॉक इन असतं, कधी एक्झिट लोड असतो, कधी कधी पैसे नेगेटिव्ह जातात, आणि मग हा असा जो नेगेटिव्ह तुमचे सेंटिमेंट्स बनतात लोकांचे, ते त्याच्यामुळे बनतात. असं आहे. ओके. जसं व्होलाटाईल मार्केट खूप असतं. आता फॉर एक्झाम्पल ट्रम्पने जे टॅरिफचं जे प्रकरण चाललं आहे, चायनाच परत इन्व्हॉल्व्ह होतोय, अशा गोष्टीमुळं मार्केट बिहेवियर चेंज करतं. खूप वेळा अशा गोष्टी येतात. किंवा आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती, आता जो आतंकी हमला झाला वगैरे, तर कॉमन पीपलकडे जी जमापुंजी जमलेली असते ती त्याने म्युच्युअल फंडमध्ये लावली, तिचा सारखा डोळा असतो पोर्टफोलिओवर की रोज रिफ्रेश, आज काय आज काय. म्हणजे माणूस त्याला टाकल्यावर सुद्धा अटॅच असतो. बरोबर. हे एक इमोशन बेसिसवर आहे. आता स्वतःचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत, ते तर आपण घाबरणारच. आपल्या म्हणजे इंडियन मेंटॅलिटीला ना 100चे 98 बघायची सवय नाही आहे. तर त्यामुळे तुझे 100चे 105 झाले त्यांना चालतील, खूप नाही वाढले तर चालतील, म्हणून लोक FD प्रिफर करतात. पण 100चे जर का 95 झाले तर मग अरे बापरे, हा आपल्यासाठी नाहीच आहे, हे काय देऊन ठेवलं, म्हणजे हे तर नेगेटिव्ह सांगितलेलंच नव्हतं.
इट इज अ पार्ट अँड पार्सल. म्हणजे जेव्हा आता आमच्यासारखी लोक जे प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर्स वगैरे असतात, आम्ही फर्स्ट तुम्हाला हीच वॉर्निंग देणार, तू सेबी बघ, तू सगळे ॲप्स बघ, पहिलं ती वॉर्निंग येणारच येणार. बट त्याच्याबरोबर आपण त्याला वगळणं हे बरोबर आहे का, तर बिलकुल नाही. कारण का तुला जर का खरंच मुलाचा 15 वर्षानंतर तुझं गोल आहे, तर तू आत्तापासून त्याच्यासाठी सेव्हिंग केली तर काय हरकत आहे. तू म्हणशील मग 15 वर्षांनी समजा मार्केट खाली आलं तर मग काय होणार माझ्या पैशांचं, मग परत मी नेगेटिव्हमधनं. तर असं नाही होत. आपण कसं करतो, जसं फॉर एक्झाम्पल माझ्या मुलाचा आत्ता ह्या वर्षी तो कॅनडाला चालला आहे, UBCमध्ये त्याला म्हणजे एक्सेप्टन्स मास्टर्स इन डेटा सायन्स मिळालं. आता त्याचे जे प्रोव्हिजन्स मी केलेले ते ऑलमोस्ट गेल्या वर्षी मी 50% त्याचं प्रॉफिट बुकिंग घेतलेलं माझ्या इन्व्हेस्टमेंट्समधनं, आणि ऑलमोस्ट ह्या आत्ता जे मार्केट्स परत अपसाईड दाखवलं तिथे पण मी नेक्स्ट इयरचे पण थोडेसे करून ठेवलेत 25%, म्हणजे जे त्याला नेक्स्ट इयरला लागणार आहेत. तर असं आहे ना, आम्ही सगळ्या क्लायंटचं प्रॉपर प्रॉफिट बुकिंग आणि ॲसेट अलोकेशन ठेवतोच. त्यामुळे रिटायरमेंट क्लायंट म्हण, तू चाइल्ड एज्युकेशन म्हण, कुठलंही गोल जेव्हा जवळ येतं त्याच्या 6 महिने ते 1 वर्ष अगोदर ते प्रॉफिट बुकिंग होऊन ते डेट फंड्समध्ये जातात. तर हे तुझ्या फायनान्शियल ॲडवायझर जर का लिटरेट असेल, नॉलेजेबल असेल, तर तो हे बरोबर बॅलन्स करून घेतो. म्हणजे माझ्या कुठल्याही क्लायंट्सला हा त्रास होत नाही. पण ज्यांचे छोटे टार्गेट आहे, फॉर एक्झाम्पल आता मला कार घ्यायची आहे पुढच्या 2-3 वर्षात, 5-7 ते 10 लाखापर्यंत फंड असतो, तोपर्यंत मार्केट रिकवर होतं नाही होतं हा पण परत तुम्ही सांगितलं 3 वर्षानंतर 15 वर्षापर्यंत ते गेस लावू शकतो आपण की पास्ट रेकॉर्ड बघता तेवढं तर काहीतरी रिटर्न देईलच. छोट्यासाठी कितपत रिस्क घेणं महत्वाचं आहे, कारण छोट्यामध्ये इन्व्हेस्टमेंटमध्ये म्युच्युअल फंड करू की दुसरं गोल्ड वगैरे करू पुन्हा. आता तुझं जेव्हा 3 वर्ष तू म्हणशील ना, तर तू हायब्रिड फंड्स घेता येतात. तू वर्षभरात म्हटलं असता डेफिनेटली मग आपण FD आणि आपल्या डेट फंड्सच बघावे लागतात. 3 वर्षात तू एकदम टाकतोय पैसे आणि हायब्रिड फंड्स आहेत. नॉर्मली सुंदर ॲसेट अलोकेशन फंड्स वगैरे असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत जे लोकांना माहीत नसतात. त्यात तुला 10 ते 12% रिटर्न्स मिळून जातात इन दॅट स्पॅन. अगदीच आता तुला कारच घ्यायची आहे, जर का 2 महिने डिले झाला तर काय हरकत आहे. तोपर्यंत मार्केट्स असं तू सलग बघ कधीही नेगेटिव्ह नाही जाणार. 4 महिने नेगेटिव्ह जातील, परत 1 महिना वरती चढतील, परत खाली येतील, परत दिस इज द बिहेवियर. तर त्यामुळे जर का तुझा फायनान्शियल प्लॅनर बरोबर वॉच ठेवणारा असेल तर आम्ही टार्गेट प्राईस टाकून ठेवतो आणि बरोबर त्यावेळेस त्यांचे पैसे त्यांना जेव्हा लागणार असतील त्यावेळेस ते बरोबर प्रॉफिट बुकिंग करून घेतो. सो हे होऊन जातं नॉर्मली क्लायंटच्या बाबतीत. फायनान्शियल प्लॅनर आणि म्युच्युअल फंडचा जो मॅनेजर असतो, जो फंड मॅनेज करतो, मग ह्या दोघांमध्ये फरक काय झाला? म्युच्युअल फंडचा जो फंड मॅनेज असतो त्याच्याकडे फुल राईट्स असतात ते फंड्स कसे मॅनेज करायचे. म्हणजे तो डिसिजन घेणार की कुठले स्टॉक्स आपल्याकडे असले पाहिजेत किंवा कुठले बॉन्ड्स, आणि त्याला मदत करायला परत त्याची रिसर्च टीम असते. म्हणजे ते लोक आपल्याला जर का 50% एखाद्या शेअर्सची माहिती कळत असेल तर ह्या लोकांना ऑलमोस्ट 99% त्याचा पूर्ण अभ्यास झालेला असतो. त्यांचा एक्सपिरियन्स 20-25 वर्षांचा असतो. तर अशा वेळेस त्यांचं जे नॉलेज असतं ते इट इज व्हेरी म्हणजे खूप जास्त प्रमाणात डीप डेप्थमध्ये असतं. ते सगळा तो फंड मॅनेज करतात. आता कुठला फंड घ्यावा, म्हणजे एवढे 40-50 हजार फंड्स आहेत चांगले परफॉर्म होणारे, मग त्यातनं माझ्या क्लायंटसाठी आणि त्याच्या होरायझनप्रमाणे आणि त्याच्या रिस्क ॲपिटाईट प्रमाणे कुठला फंड त्याच्यासाठी बरोबर असेल हे जे चूज करणार असतात त्याला फायनान्शियल ॲडवायझर बोलतात. पर्सनलाइज गोल बरोबर मॅनेज करण्यासाठी ॲक्च्युली फायनान्शियल, ना की म्युच्युअल फंडमध्ये कोणता एवढंच. बरोबर, कारण का ते तर फंड मॅनेजरचं काम असतं, ते त्यांचे चोख काम करतात आणि त्यांना म्हणजे तसे ते आर पेड फॉर दॅट. आणि इथे तुमचा पोर्टफोलिओ कसा असावा, कसं त्याचं प्रॉपरली फंड्स असावे, त्याचं मॉनिटरिंग, हे सगळं आमच्यावर असतं. आता एक माझा छुपा क्वेश्चन डोक्यात आलाय, म्हणजे मी 15 वर्षासाठी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायला तयार आहे समजा, आणि मला माहिती की 15 वर्षानंतर रिटर्न येणारच आहे, तर मग ह्या केसमध्ये फायनान्शियल प्लॅनरची गरज आहे का? आता तो मोठा सगळ्यांसमोरच प्रश्न झाला आणि म्हणून ग्रो, झिरोदा असे ॲप्स. पण मी जे बघते ना क्लायंट्स बरोबर, तुझी ना 5,000ची SIP, 10,000ची, 15,000, म्हणजे तू ना 25 लाख 50 लाखापर्यंत तुला इझिली स्वतःचा पोर्टफोलिओ मॅनेज करता येतो. आता जसं ना सप्टेंबरपासून मार्केट्स खाली गेलेत, कितीतरी लोक घाबरून म्हणजे माझ्याकडे कॉल येतोय, मॅडम अभी मैंने मिड कॅप में डाला था, अभी मैंने स्मॉल कॅप में डाला था, अभी मैं क्या करूँ. तर हे जे ना माझ्या तू क्लायंट्सला ती भीती नसते, कारण का त्यांना माझ्याशी बोलायला मिळतं. मी मॉनिटरिंग करत असते. डायरेक्टली इन्व्हॉल्ड असतात. त्यांना माहिती असतं त्यांचे गोल एवढे आहेत, हे सांगून केलेलं असतं की सुरुवातीच्या काळात नेगेटिव्ह पण जाऊ शकतात. तुझं जेव्हा असा पोर्टफोलिओ 1 कोटीच्या वर, 1.5 कोटी असे जेव्हा जातात ना, मग मनात भीती पण तेवढीच वाटते, कारण हे सगळे आपल्या मेहनतीचे पैसे आपण बाजूला केलेले असतात. मग अशा वेळेस
तो ग्रो झिरोदा रोबो ॲडवायझरी काही काम करत नाही, मग तिकडे एक माणूसच लागतो. आणि मग तुझा जर का एथिकल फायनान्शियल ॲडवायझर असेल ना, तो तुला नक्की मोठ्या, म्हणजे तेच मी तुला जे सांगितलं 2,000वरनं 6.5 कोटीचा प्रवास, मग तो आपण शक्यतो आपल्या एखाद्या साध्या फायनान्शियल ॲपवरनं नसता केला. तू FDमध्ये टाकले असते, तू गोल्डमध्ये टाकले असते, सगळं कन्फ्युजन केलं असतं. इथे कसं छोट्या अमाऊंटनी पण आपण सुरुवात करून आपण एक मोठा पोर्टफोलिओ आरामशीर क्रिएट करू शकलो, जे आपल्याला ग्रो झिरोदावर नसतं जमलं. असं तुम्ही ग्रो झिरोदा वगैरे असे जे फायनान्शियल ॲप आहेत यांच्यावर पण लोकांचा विश्वास कितपत ठेवावा असा प्रश्न असतो. कारण कसं आहे, मध्ये मध्ये काही ॲप्स त्यांचे फ्रॉड्स समोर येतात. मग भीती वाटते उद्या की मी इतका मोठा पैसा लावतोय, तो वाढलाय आता, बरोबर, आणि मग फ्युचरमध्ये जर हे बुडालं तर ही भीती असते का खरं? नाही, खरी तर ही भीती नसली पाहिजे, मी तुला सांगते. कारण का आपण ह्या ग्रो झिरोदा कुठलाही ॲप, म्हणजे कधी प्रज्ञा ताम्हाणे, पॅट फायनान्शियल असे तुम्ही पैसे देणारच नाही आहेत. जेव्हा आता आपण फंड मॅनेजर्स वगैरे बोललो, ह्या सगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज असतात, सेबी रेग्युलेटेड असतात ह्या, आपण ह्या कंपनीजना पैसे देतो. आता ह्यांचं सेबीची रेग्युलेशन्स असतात, ऑडिट्स असतात, तर इथे पैसे बुडण्याची भीतीही नसते. पैसे खालीवर करण्याची भीती असते, बुडण्याची नाही. तर तू कधीही ग्रो झिरोदाला पैसे नाही देतेस, तू डिरेक्टली त्या फंड्सला पैसे देतोय. त्यामुळे जरी हे ॲप्सला काही झालं किंवा ॲप बंद पडला तरी आपले पैसे AMCकडे सेक्युअर्ड असतात. ओके, कारण हा प्रश्न मी मुद्दाम यासाठी घेतला की लोकांना हा प्रश्न तरी थोडासा टेक्निकल आहे. यापेक्षाही खालचे क्वेश्चन येतात की मला म्युच्युअल फंड नकोय पण SIP करायची, म्हणजे त्यांना हे दोन्ही एकच आहे, त्याचा एक पार्ट आहे, हे प्रोसेस समजत नाही. आणि मी मुद्दामहून सिम्पल लोकांना समजावं या अँगलनेच विचारतोय प्रश्न, कारण ते त्यांचे प्रश्न रिलेटेबल आहेत. त्यांच्याच प्रश्नापैकी एक असतो की मग मी सगळेच पैसे जर इन्व्हेस्ट करायला गेलो तर इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करू का नको? कारण तिथं माझा टर्म इन्शुरन्स असलो की मी नसल्यानंतर माझ्या पाठीमागे लोकांना काहीतरी पैसे मिळतील. मग इन्शुरन्स तुम्ही रेकमेंड करता का? कसं आहे माहिती आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ह्याचा बेसच इन्शुरन्स आहे. म्हणजे आपण पिरामिड बघतो किंवा एखादी साधी बिल्डिंगची तू जर का न्यू पण बघितली, जर का ती भक्कम नसेल ना, पूर्ण बिल्डिंग तू कितीही चांगली बांध ती पडू शकते, म्हणजे ती भीती असणारच. पिरामिडचं पण तसंच असतं. बेस जर का क्लिअर नाही आहे तर वरचा तू लेयर्स किती पण बनव, तुला काही झालं म्हणजे आपण असलो तर आपली फॅमिली व्यवस्थित चालेल हा आपल्याला विश्वास असतो. तू विचार कर, बायको हाऊसवाईफ आहे, मुलगी शिकणारी आहे आणि आपल्याला उद्या काही झालं तर काय होणार? म्हणजे ती पूर्ण फॅमिलीच कोलॅप्स, म्हणजे तो पिरामिड कोसळलाच. त्यासाठी टर्म प्लॅन हे असणं फार महत्त्वाचं ठरतं. आणि तसंच उद्या आपण म्हणजे आपलं मेडिक्लेम हे नसलं आणि आपल्यावर असं काही हॉस्पिटलायझेशनचा समजा आला, म्हणजे प्रसंग आला, तर मी किती जणांचं असं बघितलं आहे की जे फ्युचरसाठी त्यांनी सेव्हिंग्स केलेल्या होत्या त्याच्यातनं काढून मग इथे पैसे भरायला लागतात. मग खरंच आपण एवढी मेहनत करून ते पैसे बाजूला करतो आणि ते पैसे असे जर का वापरले गेले ह्या गोष्टींसाठी ज्याच्यासाठी आपल्याला फक्त 20-25 हजाराचा प्रीमियम वर्षाला देतो, आपण मॉलमध्ये जातो 5-10 हजार खर्च करूनच येतो, मग महिन्याला 2,000 आपण बाजूला नाही का काढू शकत आपल्या फॅमिलीसाठी? तर मग असं, आणि मी बघते आता क्लायंट्स बरेच शिफ्ट व्हायला लागलेत, बऱ्यापैकी आपला इन्शुरन्स आणि आपला मेडिक्लेम इंटॅक्ट ठेवतात. कारण का त्यांना कळतं नंतर तुम्हाला मेडिक्लेम मिळत सुद्धा नाही. तुम्हाला हे कॉम्प्लिकेशन्स झाले, प्री एक्झिस्टिंग डिसीज झाले तर तुम्हाला नंतर फ्युचरमध्ये कधीच मेडिक्लेम मिळत नाही, नाहीतर मग लोडिंग बसतं. मग अशा केसेसमध्ये क्लायंट आधीच इन्शुरन्स काढूनच ठेवतात. ओके, कारण मी हे वाक्य ऐकून आहे सध्या लेटेस्टमध्ये की इंडिया इज जस्ट वन स्टेप अवे टुवर्ड्स पॉवर्टी इफ वन इमर्जन्सी कम इन देअर फॅमिली. फॅक्ट आहे, पण वी आर इम्प्रूव्हिंग ॲज वेल. म्हणजे ह्याचं अवेअरनेस पण वाढवत आहेत. गव्हर्नमेंट पण तू बघशील तर बरेचशा अशा पॉलिसीज रिलीज करतायत. तर ह्याच्याने मला तरी वाटतं की पुढे जाऊन ह्याचा इम्पॉर्टन्स, कारण का फार्मा कंपनीज वाढत आहेत, हेल्थकेअर कंपनीज वाढत आहेत, म्हणजे प्रीमियम्स येत आहेत लोकांना. फक्त आता ते गावागावांमध्ये जाण्याची म्हणजे गरज आहे. बाकी कॉर्पोरेट आणि ह्याच्यात तर आम्हाला म्हणजे लोकांकडे कमी का असे ना, पण इन्शुरन्स मेडिक्लेम आजकाल असतो, हा माझा ऑब्झर्वेशन आहे. नसेल तर त्यांनी लगेचच घ्यावा. इट्स गुड रेकमेंडेशन. कारण जर तुम्ही तुमची लाईफ सिक्युअर करताय मग परत ती सुखाची तुम्ही सांगितलं असं मे बी येऊ शकते. म्हणजे आपल्या पीस ऑफ माइंड असला पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळं वरचे स्टॉक्समध्ये टाकतायत, क्रिप्टोजमध्ये टाकतायत, म्युच्युअल फंड्स आहेत बरेच, आता PMS IF असे बरेच ऑप्शन्स आलेत, पण तुमचा बेसच क्लिअर नाही आहे ना, तर तिथे मग काही अर्थ नाही आहे. परत एक असतं की इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट्सला मिक्स न करावं. म्हणजे आता खूपशे लोक ना पॉलिसीज घेऊन ठेवतात इन्शुरन्सच्या, म्हणजे ज्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स पण असतो आणि एक इन्व्हेस्टमेंटचा पण फॅक्टर असतो. इथे काय होतं, धड इन्शुरन्स पण तुला पूर्ण मिळत नाही,
म्हणजे हार्डली मग 5, 10, 15 लाखाचा इन्शुरन्स. तो काय करणार आहे फॅमिली? त्याच्याच बरोबरीने तुला बाकीचे पैसे इन्व्हेस्टमेंट जातात, ते तर हार्डली 5.5 ते 6.5% वाढतात. आता आपलं इन्फ्लेशन पण बीट होत नाही, म्हणजे साध्या FDचं पण रिटर्न मिळत नाही. मग असे ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतात त्या टाळाव्या. मग तुला जर का हेच आपण एक प्रॉपरली टर्म प्लॅन घेतला, एक SIP बाजूला ठेवली, दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन येतं ना परफेक्ट जातं. म्हणजे कॉर्पस पण क्रिएट होतो, इन्शुरन्स पण डिसेंट मिळतो आणि मग आपल्याला फ्युचरला जे काही आपला गोल्स असतात ते इझिली अचीव्ह पण होतात. केल्यानंतर थोडंसं अजून एक हो म्हणजे कसं प्युअर व्हॅन्युला प्रोडक्ट आपण पण म्हणतो ना, काही तू बघ ना, आता काही फुकट येत नाही. म्हणजे तू काही कुठे मागायला जा, म्हणजे पिझ्झावर टॉपिंग्स वाढवायला बघ, चीज टाकायला सांगितलं 30 रुपये एक्स्ट्रा. तर आता सगळं म्हणजे इट इज कमर्शियलाइज्ड. मग वेन वी कॉम्प्लेक्स इट, आपल्याला त्याचा प्रीमियम पे करायचाच आहे. ते आपल्याला असे देतात आणि असं आपण म्हणजे थोडक्यात आपल्याला ते पैसे वसूलच करतात. तर तसं आहे. ओके म्हणजे खूप सारे क्वेश्चन येत आहेत डोक्यात. एक महत्त्वाचा प्रश्न घेतो मी. मला अमाऊंट आता स्प्लिट करायचं हे कळतं आहे की सपोज माझ्याकडे आता 1 लाख इन्व्हेस्ट करायचे, मला मी थेट 1 लाख म्युच्युअल फंडमध्ये नाही लावणार. म्हणजे प्रॅक्टिकल एक नॉन फायनान्शियल प्लॅनर असलेला व्यक्ती काय विचार करू शकतो की माझ्याकडे 1 लाख आहे, मी त्यापैकी 30% म्युच्युअल फंडमध्ये लावतो, 30% FD करतो, 30% गोल्ड घेतो, उरले 10% वगैरे असं काहीतरी करतो. हा प्लॅन बेस्ट प्लॅन आहे का? ॲसेट अलोकेशन असलं पाहिजे आपलं स्वतःचं. त्यातनं आता कसं आहे माहिती आहे, हे तू 1 लाखाच्या हिशोबाने बघितलं. आम्ही तुझा आधी प्रायर तुझा सगळा अभ्यास करू की तुझ्याकडे ऑलरेडी FD किती आहेत, तुझ्याकडे ऑलरेडी इक्विटी म्हणजे SIPs किंवा इक्विटी फंड्स किती आहेत. हा ओव्हरऑल अभ्यास केल्यावर मग त्या 1 लाखाचं कसं इन्व्हेस्टमेंट्स करायच्या हे बघितलं जाईल. आणि लोकांचा ना गैरसमज आहे की म्युच्युअल फंड्स म्हणजे इक्विटी मार्केट्स. असं नाही आहे. म्युच्युअल फंड्समध्ये डेट, हायब्रिड आणि इक्विटी, म्हणजे तुला जास्त रिस्क नाही घ्यायची तर तू डेट फंड्समध्ये टाकू शकतो. तुला मध्यम रिस्क घ्यायची आहे, म्हणजे 2-3 वर्षात ते पैसे लागू शकतात, तर तू हायब्रिड फंड्स कन्सिडर करू शकतो. आणि तुला जेव्हा लॉंग टर्म आहे तेव्हा तू इक्विटी फंड्स घेऊ शकतो. तर ह्याचं एकाच प्रोडक्टमध्ये ते कॉम्बिनेशन मिळून जातं तुला. तर मग इतकं तुला FD वगैरे म्हणजे तू 2-3 वर्ष थांबणारच आहेस, तर मग का नाही हायब्रिड फंड्स असं. मग ते म्हणून फायनान्शियल प्लॅनर जो असतो ना, तो तुम्हाला ह्या वेळेस प्रॉपरली गाईड करू शकतो. ओके मोठी अमाऊंट असतात, कधी कधी फ्लॅट घ्यायचा आहे मला आणि किमती तर त्या सगळ्या वाढत असतात, शिवाय इन्फ्लेशन येत आहे. मला समजा आता घर घ्यायचं आहे, माझा पगार जवळपास सपोज आपण 1 लाख सरच कन्सिडर करू. मी कमीत कमी किती पैसे बाजूला काढले पाहिजे की मला एक 60 लाखाचा 2 BHK फ्लॅट घेता आला पाहिजे? म्हणजे सिनेरिओ बेस मुद्दाम सांगतोय की लोक त्याला प्रोपोर्शनलमध्ये, आणि मग का फायनान्शियल प्लॅनरची गरज? आता 1 लाखाचा पगार आहे, अंदाजे एक 40-45 हजार तुझा महिन्याचा खर्च असणार. आपण त्याच्यावर पण एक 10-15 हजार बाजूला सोडले अकाउंटमध्ये. 40-1 हजाराची तरी आपल्याला SIP करता येणार आहे इझिली. 5 वर्ष आणि 10% दर वर्षाला स्टेपअप करायचे, तरी तुझे 40 लाख जमू शकतात. आता तू म्हणत होता मी 60 लाखाचं घर घेतो आहे. मी सांगेन तुला, त्या काळात तुझा पगार पण वाढलेला असेल, तुला लोकेशनच्या क्लिअर आयडिया आलेली असेल की इथे मी सेटल होणार आहे. तू 60 का, तो 1 कोटीचं घर घे ना. 40 लाख तर आपले डाऊन पेमेंटला रेडी असणार आहे. 60 लाखाचं लोन आपण जरी घेतलं तरी आपल्याला 45 ते 50 हजाराचा EMI येणार आहे इझिली तुझ्या त्या पगारातनं. तोपर्यंत पगार पण 1.5 लाख झालेला असणार. तर हा जेव्हा थोडंसं पेशन्स दाखवून आपण जेव्हा घर घेतो ना, ह्याचा आपल्याला जास्त इफेक्ट येतो. म्हणजे मी तुला एक पेशन्सवरनं मी एक एक्झाम्पल देईन तुला इथे. माझ्या आत्ता ऑफिसमध्ये 8 दिवसापूर्वी एक क्लायंट आलेले, म्हणजे यंग मुलगा होता आणि मला म्हणजे सांगत मॅडम एक पेपर दाखवला. हे माझ्या आजोबांच्या म्हणजे एक फाईल होती, त्याच्यात हे मिळाले. आता वडील वारले आणि सगळं आम्ही काढत होतो तेव्हा हे डॉक्युमेंट आम्हाला मिळालं. बघितलं तर एक फिजिकल फॉर्मॅटमध्ये शेअर्सचं डॉक्युमेंट होतं. हार्डली आजोबांनी त्या काळात 257 शेअर्स 1995 घेतलेले, ते पण विप्रोचे. मग जस्ट कुतूहल म्हणून मी की काय किती व्हॅल्यू असेल म्हणून मी जस्ट ते सगळं त्याचा अभ्यास केला. ते आजच्या काळात 4 लाख शेअर्स आहेत, म्हणजे बोनस आणि स्प्लिट्स बघून. तर आता 4 लाख शेअर्सचे आज त्याचा विप्रोचा शेअरचा कास्ट 240-242 असा होवर करतोय. तर त्याच्याप्रमाणे ऑलमोस्ट 9.6 CR म्हणजे 10 कोटीचा कॉर्पस. म्हणजे त्याला स्वतःला सुद्धा माहीत नव्हतं की आपल्याकडे आजोबांनी एवढे सोडून गेलेत. म्हणजे ते का झालं हे पण सांगते, कारण का ते विसरून गेले. म्हणजे त्यांना ते डॉक्युमेंट काही कळलं नाही, बाबांना काही कळलं नसणार. आणि
आज बघ त्या मुलाला किती मोठी लॉटरी लागली सारखं आहे. सो त्यामुळे ना इन्व्हेस्टमेंट करून थोडं विसरून गेलो ना आपण तर आपल्याला त्याचा चांगला अनुभव. आणि हे ना माझ्या क्लायंटच्या एकूण एक पोर्टफोलिओजमध्ये आम्ही बघतोय की छोटी छोटी अमाऊंट करत म्हणजे 3.5 कोटीचं रिटायरमेंटचं टार्गेट केलेलं आज 7 कोटीवर बसलेत. मग कोणी 9 कोटीचं टार्गेट केलेलं 15. आता तू म्हणशील सगळे करोडचे आहेत का, तर जे छोट्या अमाऊंटने सुरुवात केलेले आहेत 5 लाख 10 लाख साधारण किती वर्ष लागले? 7-8 वर्षांनी तुला कंपाऊंडिंग. तेवढं पेशन्स तुम्ही ठेवायला पाहिजे. येस, म्हणजे हे आज टाकून उद्या जी NAV. आता घर घेतो तू बरोबर इन्व्हेस्टेड राहतो कारण का ते इमोशनल अटॅचमेंट असते. गोल्ड घेतो आपण बरोबर इन्व्हेस्टेड राहतो कारण का बायका शक्यतो गोल्ड विकत नाही. तसंच तुझं FD करतो तू, FD मॅच्युअर होते परत रिइन्व्हेस्ट करतो. मग हे जेव्हा इक्विटी मार्केट्स येतात तेव्हाच का असा इश्यू, म्हणजे मग तेव्हाच का NAV रोज बघायची, माझा शेअर प्राईस. थोडा पेशन्स हा लागणार. मग बघा ना तुम्ही कुठलेही फंड्स तुम्ही बघा पास्ट परफॉर्मन्समध्ये वर्स्ट टू वर्स्ट फंड्सने पण 11-12% दिलेत. मग आपण तर चांगल्या फंड्समध्ये जेथे फायनान्शियल प्लॅनरचा अभ्यास असतो त्यांचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड, आम्ही 17 पॅरामीटर्सवर आमचे फंड सिलेक्ट करतो. मग इथे शक्यतो क्लायंटचे इन्व्हेस्टमेंट चुकीचं जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे ते नीट कॅल्क्युलेटेडच रिस्क असते आणि रिटर्न्स येतात. तुम्हाला हे मान्य आहे का माझं वाक्य की इंडियन जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा तो इमोशनल जास्त? बरोबर आहेच. आता समजा 2019 पर्यंत जे इन्व्हेस्ट करत होते त्यांना हे माहित नव्हतं की उद्या कोरोनासारखा एक बरोबर आहे आजार येणार आहे. आता कंडिशन अशी आहे की कधीही युद्ध होऊ शकतं किंवा फ्युचर अनप्रेडिक्टेबल किंवा कोणती महामारी येऊ शकते. त्या केसमध्ये पेशन्स ठेवणं आणि कधीपर्यंत पेशन्स ठेवणं याची काहीच क्लिअरिटी नसते. आता आपल्यालाही माहित नव्हतं की कोरोना कधीपर्यंत चालणार आहे. जर आपणच नसलो मग त्या पैशांचाही काय फायदा. असंही काही इमोशन बेसिसवर डिसिजन घेतात लोक. यांच्यासाठी तुमचा काय सल्ला आहे? लाईफ एक आहे, एन्जॉय करतच आपल्याला पुढचं सगळं आपलं जे काही माइलस्टोन असतात ते गाठायचे आहेत. पण ते प्रॉपरली जर का तू मॅनेज केले ना तर तुला सगळंच पॉसिबल होतं. तू सगळा पगार येतो आणि खर्च करतोय की मी उद्या जगीन की नाही मला माहिती नाही, तर तुझं फ्युचरला प्रॉब्लेम येणार. तू सगळं तुझं फक्त फ्युचरसाठी सेव्हिंग करतोय आणि आताचं लाईफ मनमारत जगतोय तर त्यालाही अर्थ नाही आहे कारण का आपल्याला माहिती नाही आपण उद्याचा दिवस बघू की नाही. पण ह्याचं प्रॉपर तू जर का प्रपोर्शनेटली इन्व्हेस्ट करतोय त्यातनं पण वेगळ्या वेगळ्या ॲसेट क्लासमध्ये. आम्ही असं नाही म्हणत आहे की इक्विटीजमध्ये झालं पाहिजे, तुझं गोल्डमध्ये पण असलं पाहिजे, तुझं FDमध्ये पण असले पाहिजेत आणि तुझे रिअल इस्टेटमध्ये पण असले पाहिजे. कारण का सगळे मी बघितले एकाच वेळेस परफॉर्म नाही होत. कधी FD चांगला करेल किंवा डेट फंड चांगले करतील, कधी गोल्ड चांगला करेल. सो अशा वेळेस मग आपल्याला काही नुकसान, म्हणजे आता समजा करोनाच्या वेळेस फॉर एक्झाम्पल जेव्हा मार्केट्स एकदम खाली हे झालेले तेव्हा आपले कंटिंजन्सी इमर्जन्सी फंड्स हे आपल्याला लोकांना खूप उपयोग आला. आणि तू बघशील तर इक्विटी मार्केट सलग असं 2 वर्ष नेगेटिव्ह राहिले असं कधी होत नाही. 6-8 महिने राहतं, मग परत थोडासा पीक घेणार, मग परत थोडेसे नेगेटिव्ह जातील. तर आपल्याला असे मध्ये मध्ये मोमेंट्स मिळतात जिथे आपल्याला लोकांचे पैसे काढता येतात. मग मार्केट जास्त डाऊन झालंय तेव्हाच उडी मारणं इम्पॉर्टंट आहे. अगदी ऑपॉर्च्युनिटी असते ती. म्हणजे कसं आहे माहिती आहे, पहिलं तर आपला सेव्हिंग्स बाजूला म्हणजे आपले कंटिंजन्सी बाजूला पाहिजे. आता तुला जेव्हा तुझ्याकडे पैसे असतात आणि मार्केट्स खाली डिप करतात म्हणजे आताचे जे लमसम अमाऊंट SIP वाढवणं हे फार अपेक्षित असतं लोकांकडनं. कारण का इथे ना तुला जास्त युनिट्स मिळतात. म्हणजे मॉलमध्ये काही सेल चालला आहे तर आपण लगेचच लाईन लावायला सुरू करतो. तू गोल्डचे रेट्स खाली आलेत तर तू लगेचच बघशील की बायकांची लाईन लगेच वाढायला लागते. अरे मी तर म्हणजे ॲटलिस्ट 10 ग्राम घेऊन आले. हां, म्हणजे असं हे आपल्याला तेवढं लॉजिक समजतं. हेच शेअर मार्केटच्या बाबतीत पण हेच ॲप्लिकेबल होतं. जर का त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट्स केल्या तर आपल्याला त्याचे जास्त युनिट्स मिळतात आणि पुढे जाऊन त्याचं ॲप्रिसिएशन आणि रिटर्न्स पण तसेच येतात. त्यामुळे आम्ही लोकांना प्लीड करतो की तुम्ही बाबा जर का लमसम नसेल तरी SIP थोडीशा प्रमाणात, चला आता 5,000ची आहे तर 7,000 करून बघा, 1 वर्ष तर करू शकतो आपण तशी. तर असं केलं तर लोकांना जास्त म्हणजे त्यांचा जो कॉर्पस असतो ना तो फटाफट क्रिएट होतो. जितकी जास्त SIP तितकं चांगलंच, पण कमीत कमी किती असायला पाहिजे? असं कमीत कमीला आता काही लिमिट नाही आहे. आता तर गव्हर्नमेंट म्हणजे हे सेबी वगैरे ना 100-500 अशापासून पण म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही सुरुवात करा. हे कॅनव्हास करतात. म्हणजे तू बघशील तर ॲड्स वगैरे भरपूर येतात. रिलायन्सकडे 100 रुपयाची पण SIP अलाउड आहे. फक्त 100 रुपयाने आपलं काही होणार आहे का हा प्रश्न ना पटकन आपल्याला. मी मुद्दामून हा प्रश्न काय विचारला, जे रोजंदारीने कामं करतात 700-800 हजार रुपये त्यांचा दिवसाचा पगार आहे. बरोबर. त्यांच्यासाठी जर मनात झालं की मला पण टाकायचंय तर
तर म्हणून मी मिनिमम अगदी 100 रुपयांनी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. ओके. आणि इंडियाची सगळ्यात मोठी पॉवर वुमन आहे, कारण त्यांनी खूप सारा गोल्ड ठेवलंय. उद्या भारत कर्जात जरी गेला तरी ही वुमन पॉवर आपल्याला तारू शकते. गोल्डकडे विशेष प्रेम असतं गृहिणींचं. मग त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हे सुद्धा एक योग्य ऑप्शन आहे, हे तुम्ही कसं पटवून द्याल त्यांना? आता कसं झालं माहिती आहे, म्हणजे शॉकिंग असेल तुला हे ऐकायला, मला जे जास्तीत जास्त कॉल्स येतात ना ते बायकांचे येतात आता. सो आपला जो समज होता की बायका मागे असतात इन्व्हेस्टमेंटच्या, आता थोडासा ना तो दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. त्यांनाही तेवढंच अवेअरनेस. बस आता घर एवढं सुंदर एखादी गृहिणी सांभाळू शकते, तर मग इन्व्हेस्टमेंट्स का नाही. मग आता जेव्हा माझ्याकडे कुठला क्लायंट येतो फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे डिस्कस करायला, मी मेक शुअर करते की त्याला रिक्वेस्ट करते की तुमच्या मिसेसला पण इन्क्लूड करा. मे बी ते सांगतात मॅडम त्यांना काही कळत नाही, त्यांना काही कळणार नाही. म्हटलं नाही, फक्त असू द्या त्या कॉलमध्ये, आपण काय बोलतोय त्यांच्या कानावर तरी पडेल आणि त्यातनं त्यांना थोडासा तरी बोध होईल. आणि मग काय होतं, एक बाई टू बाईनं छान कनेक्ट होते. मग ती मॅडम मी हा ना अगदी क्षुल्लक प्रश्न विचारते तुम्हाला, तर तुम्ही मला ह्याचं काय उत्तर द्याल. त्यांच्यासाठी तो क्षुल्लक असतो, पण खरं तर इन्व्हेस्टमेंट आहे ना, पैसे आहेत आपले. तर तर त्यामुळे म्हणजे बायका पटकन कनेक्ट करतात. आणि मग असं मी बघितलं की नंतर ती पुरुषापेक्षा ती बाई जास्त इंटरेस्ट घ्यायला लागते. आणि ती माझ्याशी, कारण का तिला असं मग ती भीती नाही राहत की आता ह्या मॅडमना मी कसे प्रश्न विचारू किंवा त्यांना काय वाटेल. तर जेवढं तुम्ही ओपननेस, फायनान्शियल कन्सेप्ट क्लिअर कराल स्वतःच्या, तेवढे तुम्ही पुढे जाल. मग तुमची जी भीती असते ना, जे आता पैसे खाली जातात, नेगेटिव्ह जातात, आता माझे क्लायंट्स नाही घाबरत. ते म्हणतात नाही मॅडम अभी तो पैसा अभी मैं डालना चाहिए ना, युनिट्स ज़्यादा मिलने वाला है. तर हा जो डिफरन्स आहे ना, हा तुझ्या लिटरसीनीच येतो. सो तर ते एकदा लिटरसी आली की काहीच इश्यू नाही आहे. आता होम मेकर्स म्हणजे अशा किटी पार्टीज किंवा बचत गट, ह्या ज्या बायका असतात किंवा ह्याच्या बघ सोनाराकडे किटी लावतात किंवा इन्व्हेस्टमेंट छोट्या छोट्या काय, आता तू ते गावातले लोक त्याला वेगळा शब्द वापरतात, शहरातल्या अर्बन एरियाजमध्ये ते किटीज म्हणतात. पण त्यांच्या ह्याच्यात पण मी जेव्हा त्यांना अशा कधी अशाच गटाला मी कधी मला बोलवतात तिथे, म्हणजे तुमचं सेमिनार वगैरे अरेंज करतात, तेव्हा जेव्हा त्यांना सांगते ना, मग तेव्हा लक्षात येतं. मी म्हटलं वेकेशन तुम्हाला तर इच्छा असते दर वर्षाला जायची आहे, नवरा आपल्याला काहीतरी पॉकेट मनी देत असतो, 15,000 20,000, 3-4 हजाराची SIP सुरू करा. ॲटलिस्ट वेकेशनला जाणं किंवा आता मुलांचं पुढचं शिक्षण येणं आहे, मिस्टर तर सगळं करतीलच, पण छोटीशी एक 5 लाख अमाऊंट 2 लाख अमाऊंट आपण दिली तर किती आनंद होणार आहे. आणि असंच एक उदाहरण आहे माझ्याकडच्या एका लेडीचं, जिथे ती दुबईला राहते आणि तिला मिस्टर 50,000 म्हणजे इंडियन ह्याच्यात दिराम्समध्ये असं, तर इथे 50,000 तिला महिन्याला पॉकेट मनी द्यायचे. त्यातनं तिने ना 30,000चं महिन्याला इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली 2014ला. आता जस्ट गेल्या वर्षी तिने तिकडे दुबईला घर घेतलं तिच्या मिस्टरांनी, म्हणजे त्या दोघांनी. तेव्हा त्यांना ना 50 लाखाचा शॉर्ट पडत होता. हिने काही सांगितलेलं नव्हतं की मी इंडियात इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे त्यांना 50 लाख जेव्हा शॉर्ट सगळीकडे लोन्स हे सगळं बघत होते, तेव्हा तिने एकदम लास्ट मिनिट डिक्लेअर केलं की मी तुम्हाला मदत करू शकते. तो म्हणतो कुठून, तू तर हाऊसवाईफ आहेस, कसं काय करणार. तेव्हा तिने सांगितलं की माझा ऑलमोस्ट 1.26 CRचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यातनं मी तुम्हाला 50 लाखाची मदत करणार आहे. मग लिटरली मिस्टरांचा मला कॉल आलेला, प्रज्ञा मला इतकं म्हणजे कौतुक वाटते, तिचं तर मी करतोच आहे, पण तुझं पण की तू तिला इतकं प्रॉपरली मार्गदर्शन केलं. तर असं हे जेव्हा होतं ना, आता बघ ना महिला शक्ती, म्हणजे इथे तुला किती मोठी मदत झाली त्याला. 50 लाख म्हणजे काही कमी नाही त्या बाईच्या, ती उडवू पण शकत होती, तिच्या खर्चाला देत होते ते. तर तसं. आणि मग परत पुढचे मुलाच्या शिक्षणासाठी पण ते पैसे बाजूला ठेवलेत तिने, म्हणजे सगळे पण त्याच्यातनं काढले नाही. म्हणजे तोही एक फरक आहे. तो एक विड्रॉलची पण हे जे लेडी करू शकते ना, हे मला नाही वाटत तेवढं अजून म्हणजे पुरुष तेवढं. एक्झॅक्टली. कारण आपण त्यांना अंडरएस्टिमेट करून चालतच नाही. फॉर एक्झाम्पल मी इतिहास पण काय सांगतो, एक सहज आलं डोक्यात म्हणून सांगतो की पांडवांमध्ये द्रौपदी सुद्धा त्यांचा फायनान्स मॅनेजच करत होती. बरोबर आहे. सो ऍक्टिव्हली एक लेडीजचा माइंडसेट वेगळा असतो पैशांच्या दृष्टीकडून बघण्याचं, आणि सेव्हिंग पण त्याच जास्त करतात असं वाटतं मला. सेव्हिंग्स त्या करतात, त्यांना ना सगळे काय जे ऑप्शन्स आहेत ते माहिती नाही आहेत. त्याचा अवेअरनेस म्हणजे आमच्यासारखे इन्फ्लुएन्सर्स करू शकतात. आणि आता मला वाटतंय की खूप फरक पडत चालला आहे, म्हणजे ह्या आमच्या बोलण्यामुळे, सोशल मीडियामुळे आपल्याला ॲड्स येत आहेत केवढे तरी, म्हणजे TV वर पण मॅच बघताना सुद्धा ॲड्स येतात. तर अवेअरनेस कॅम्पेन्स भरतात, त्यामुळे लोकांचे विचार शक्ती. आता तू बघशील तर मला गावागावातनं कॉल्स असतात
म्हणजे तू संगमनेर म्हण, तू धुळे म्हण, तू सांगली, सातारा, आणि सगळ्यांना SIP करायची असं म्हणजे लोकांचं अवेअरनेस तिकडे होत चालली आहे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माझा पहिला प्रश्न जो पॉडकास्टच्या स्टार्टिंगला हाच विचारला होता की आपण नेहमी बघतो की जे फायनान्स प्लॅनिंगसाठी अप्रोच करणारे लोक आहेत ना, ते नोकरदारच असतात. म्हणजे मला आनंद वाटला की तुमच्याकडे तसे क्लायंट्स येत आहेत की जे लमसम का होईना कधीतरी चांगला पैसा आला तर मी टाकतो. ग्रेट. 25च्या आसपासची मुलं, त्यांना आता इन्व्हेस्टमेंट करायची. 25 वर्षाच्या युवकाने इन्व्हेस्टमेंट कशी स्टार्ट करायची? आता 25 वर्षाला जेव्हा तुम्ही सुरुवात करता, तुम्हाला तेवढे गोल्स, फ्युचर, रिटायरमेंट हे काही तुम्हाला एन्जॉय करायचं असतं लाईफ. तर पहिलं तर मी सांगते त्यांना की तुझं ना सगळ्यात शॉर्ट टर्म जे गोल आहे ना, ते पहिलं तू आख. म्हणजे लेह लडाखला ट्रिप जायचं असेल किंवा स्वतःची एक बाईक घ्यायची असेल किंवा लॅपटॉप घ्यायचा असेल किंवा एक आयफोन घ्यायचा असेल, ते टार्गेट ठेव. त्याच्यासाठी सेव्हिंग सुरू कर. इथे ना तुला सवय लागते सेव्हिंग्सची. तुला तो वस्तू जेव्हा तुझ्या हातात येते ना, तेव्हा त्याचा आनंद वेगळाच असतो. आणि असं करत करत तुला कधी सेव्हिंग्सची हॅबिट लागते तुला कळणार नाही. मग आम्ही त्यांना परत ऑफिसमध्ये बोलवतो आणि त्यांना सांगतो आता आपण लॉंग टर्म चालू करूया. म्हणजे तुमचं घराचं, तुमच्या कारचं, जे काही तुमचे काही स्वप्न, सगळ्यांचे आपले आपले स्वप्न असतात, मग तिथे सुरुवात होते. आता मी तुला सांगते, 15,000 आपण समजा तुझा 50,000 पगार आहे, तुला त्यावेळेस एवढे काही खर्च नसतात आणि तर तू 15,000 जरी एक इन्व्हेस्टमेंट सुरू केली, तू जर का 25 वर्षाचा आहे, 35 वर्ष ती करता आली तर तुझा जवळजवळ 8.25 CR हा कॉर्पस होऊ शकतो. साधं 12% मी इन्व्हेस्टमेंट पकडतीये आणि 10% स्टेपअप पकडतीये. हेच आता तू काहीच नाही केलं, तू 40पर्यंत असाच राहिला आणि तू 50,000 इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय, कारण का तू लेट झालायस. बघा, 15,000 आणि 50,000 इथे हार्डली तुझे 4.5 कोटी होणार आहेत. हा फरक आहे. म्हणून जेवढं लवकरात लवकर, आता तू म्हणशील मला 15,000 नाही पॉसिबल होणार, मला 25,000 नाही, आपण 2-5 हजारांनी ते सुरू करू शकतो. बरोबर. तेवढ्याने सुरू करत आरामशीर जसा पगार वाढवत जाईल ना, तसं तुला तुझा SIP वाढवायला पाहिजे. आता त्याच्यात काय होतं माहिती, लोक काय म्हणतात, मला फक्त 15-20 हजार पगार आहे, आता कसं करणार, हे मी कसं मॅनेज होणार. तर आम्ही काय सांगतो, पहिले 3-4 महिन्यांचे ना पैसे जे लागणार आहेत ते बाजूला काढा. नंतर एक कोर्स जॉईन करा. तुमच्या फील्डला, म्हणजे आता मल्टीमीडिया असू शकतो, सेल्सचा असू शकतो, इंग्लिश स्पीकिंग असू शकतो, ज्याच्याने तुमचा पगार वाढू शकतो. सेव्हिंग्स करणं, म्हणजे सेव्हिंग्स 1-2 हजाराची करता आली तर करावी, पण आपल्याला लाईफला जी काही व्हॅल्यू ॲडिशन मिळेल ते जर का तुम्ही सुरुवात केली ना, तर मी बघितलंय क्लायंट्सला ना त्याच्याने पगार दुप्पट झालेला असतो, मग इन्व्हेस्टमेंट पण तशीच दुप्पट करता येते. तर हे बेस्ट जातं जर का तुम्ही करिअर आत्ता सुरू करताय तर. नंतर एकदा तुमच्याकडे प्रॉपर ॲडवायझर मिळाला ना, तुम्हाला ही दिशा दाखवणारा तो माणूस असतोच, मग तिथे तुम्ही अडखळतच नाहीत. फक्त सुरुवात नीट झाली पाहिजे आपली, तर त्याच्यासाठी मग आम्ही आहोतच असं. आणि 15,000 बाजूला काढणं ही काही इतकी अवघड गोष्ट नाही आहे माझ्या दृष्टीने. जो एखादा कमवतोय, आता आपलं कसं असतं, आपला जो पॉडकास्ट म्हणजे जो व्ह्युअर आहे हा सगळ्या गटातला असणार आहे. मग तो म्हणणार माझा 5 लाख पगार आहे, कोणी म्हणणार माझा 5,000 पगार आहे. सो असा गट असणार आहे. आता मला तर सगळीकडनं म्हणजे त्याचे, आता तुला खोटं वाटेल, माझ्याकडे 1000पासून ते महिन्याला 9 लाख इन्व्हेस्ट करणारे क्लायंट्स आहेत. आता एवढा डायव्हर्स, म्हणजे त्यातनं पण तू बघशील ना, माझ्या जेव्हा एखाद्या मेडचा घरात एक स्टो येतो किंवा फ्रीज येतो, एवढाच आनंद आम्हाला असतो, कारण का तिच्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे. आणि कोण जेव्हा बंगला घेतो किंवा घर घेतं त्याच्यातही आम्हाला तेवढाच आनंद असतो. सो हे फक्त वन वे नसतं की तुम्ही इन्व्हेस्टमेंट, आम्ही पण तुमच्याबरोबर तेवढेच अटॅच्ड असतो ॲज अ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुमचे सांभाळणारे. म्हणजे ते पैसे फक्त तुमचे नसतात, त्याच्यात आमचं पण इन्फॉर्मेशन, आमचं नॉलेज, आमचं बरंच काही अटॅच झालेलं असतं. बरोबर. ओके. म्हणजे आता लागूनच क्वेश्चन आहे की समजा आता मला तुम्हाला अप्रोच करायचं आहे, तुम्ही कसं करू शकतो? बरं, आता नॉर्मली क्लायंट्स मला व्हॉट्सॲप करतात, म्हणजे कॅन आय कन्सल्ट, किंवा इंस्टाग्रामवरनं मला मेसेज पण करतात. मग आम्ही माझा पर्सनल नंबर कनेक्ट देते, फोनवर आम्ही बोलून घेतो. आणि ज्यांना मला भेटायचं असतं ते इधर माझ्या ऑफिसला, म्हणजे हिरानंदानी मेडोज ठाण्याला ऑफिस आहे माझं, तर 11 ते 6च्या मध्ये मंडे टू सॅटर्डे मी भेटते. अगदीच जे आता जसे पुण्याला आहेत, NRIs आहेत, बरेचसे NRIs आय एम हँडलिंग, 300+,
तर अशी लोक मग आम्हाला झूम आणि गुगल मीटवर कनेक्ट करतात. कारण का मी बिंग अ कम्प्युटर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे माझं, तर त्याच्यामुळे जेवढं टेक्नॉलॉजी मला वापरता येते तेवढी आम्ही वापरतो. तर कुठेही पेपर वर्क आपल्याला लागत नाही, सगळं आपलं ऑनलाईन होतं. ऑनबोर्डिंग पासून ते क्लायंटचे ट्रान्झॅक्शन्स सगळं म्हणजे मी खूप डेप्थमध्ये जाऊन फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे करते. तर त्याचा क्लायंटला खूप फरक पडतो. आणि हे जर का क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल क्लायंटला किंवा तुलाही, तर जस्ट पॅट फायनान्शियल्स किंवा प्रज्ञानामे टाकून बघायचं, तुला रिव्ह्यूज येतीलच की मी इथे वेकेशनला जाऊन आलो, मी आज घर घेतलं, मॅडममुळे असं झालं. सो मग दॅट इज व्हॉट रिअली, म्हणजे IT मध्ये मी एवढं एन्जॉय केलं असतं की नाही मला माहीत नाही. ह्या फील्डमध्ये मी खूप करते, कारण का माझ्या एकेका क्लायंटची जेव्हा स्वप्न पूर्ण होत आहेत ना, असं मला तरी वाटतं मी काहीतरी माझ्या सोसायटीला देते परत. ॲग्री. आणि तुम्ही तसंही 15पेक्षा जास्त वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन इन्व्हॉल्व होत आहे. सो इट्स नॉट लाईक दॅट की आणि कसं हा माझा बॅकग्राऊंड नव्हता किंवा हे माझ्या आधीच्या पिढीतनं मला आलेलं नव्हतं. हे आम्ही स्क्रॅच पासून ती सुरुवात होती, म्हणजे आधी माझ्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर आणि आता इथे आहे. तर त्यामुळे खूप व्हॅल्यू आहे त्या क्लायंट्सचा. म्हणजे जे माझे क्लायंट्स आहेत आणि ज्यांनी मला इथवर आणलं आहे त्या क्लायंट्सचं पूर्ण क्रेडिट आहे. कारण का तू जसा येतोयस, तुला अनुभव मिळाला, तू लगेचच तुझ्या मित्रमैत्रिणींना सांगणार. करत करत ते ऑलमोस्ट 14-50 क्लायंट्स आहेत. नाही, कारण रिझल्ट जर आला ना तर मग काही प्रश्न सगळीकडेच, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री बेसिकली. या आता मी तुम्हाला जर सांगितलं की 15,000 काढणं खूप काही अवघड गोष्ट नाही, परंतु आता मी समजा मनात ठरवलंच, प्रॅक्टिकली विचार करायला गेलं, तर पेपर घेऊन पेन घेऊन बसलो आणि मला काढायची 15,000 रुपये व्हायचं, तर मला लक्षात येतं की माझ्या खर्चामध्ये काहीतरी वायफळ खर्च होतोय, मूवीजला जाणं किंवा जी गोष्ट मी घरी पण नंतर बघू शकतो. तर मग हा वायफळ खर्च तेव्हा वाटतो की झालं ना, जाऊ तरी, पण वायफळ खर्च हा टाळता येऊ शकतो का? तो कसा टाळायचा? आता मी माझ्या क्लायंट्सबरोबर हा उपाय करून बघते. आता तुम्हाला जमत असेल तर बघा. म्हणजे आपल्याला काय करता येतं, फर्स्ट ऑफ ऑल ना, शक्यतो आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या डेट आहे ना, आपली सॅलरी येते त्याच्या 1-2 दिवसांनीच ठेवावी, म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स आपल्या सगळ्या क्लिअर होऊन जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुझा पगार जर का 5 तारखेला येतोय तर शक्यतो 7-8 तारखेला SIPच्या डेट्स ठेवाव्या, म्हणजे आपले SIPs EMI सगळे निघून जातात. सेकंड म्हणजे शक्यतो क्रेडिट कार्ड्स वापरणं बंद करावं अशा लोकांनी ज्यांना खर्चांवर नियंत्रण नाही आहे. कारण का क्रेडिट कार्ड्स म्हणजे काय, आपल्याकडे जो नसणारा पैसा आहे तोच आपण वापरतोय, मग ते कधी कधी आपल्याला ते पैसे भरणं जमत नाही. नंतर मी एक UPI ॲप समजा आपण वापरत असू तर मी त्यांना सांगते की UPI ॲपमध्ये ना ॲड नोट म्हणून एक ऑप्शन असतं, जिथे आपण नीड्स आणि वॉन्ट्स, म्हणजे आपल्याला गरज असेल तर आपण नीड टाकायचं आणि आपण वायफळ खर्च करत असेल तर W टाकायचं आणि महिन्याच्या अखेरीस बघायचं की आपला खर्च किती वायफळ जातो. अशा ह्यानी पण लोकांच्या खर्चांवर नियंत्रण येतं. आणि अगदी सगळंच काही नाही चालत आहे तर सरळ UPI ॲप्स डिलीट करून आपल्या फोनमधनं सरळ कॅशने खर्च करायला सुरू करायचा. कारण का त्याच्यामुळे काय होतं माहिती, तू कॅश खर्च कर, तुझ्या संपत आली ना, तुझ्या माइंडला लगेच रजिस्टर, अरे माझे पैसे संपतात. हां, तर त्यामुळे ऑटोमॅटिक त्याच्यावर नियंत्रण येतं. हा जर का स्टेप्स लोकांनी कोणाला चांगला त्याचा इफेक्ट मिळेल मला माहित नाही. माझ्या क्लायंटच्या बाबतीत तरी ॲटलिस्ट 15-20% लोकांचे पैसे. मी तुम्हाला ॲग्री करतो ह्या पॉईंटला, कारण एक रिसर्च असं सांगितलं होता की हे जे आपण ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जो साऊंड येतो ना, टिंग टॉंग काइंड ऑफ, हा ॲक्च्युली सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर होतो आणि ते सारखी सवय लागते. असा स्टडी आहे, मी नक्की तो टाकेल मी त्याच्यात. जसं की साईडचा तुमचा वेफर्स खातोय त्याच्या आवाजाची पण स्टडी करतात की शेजारच्याला पण क्रेविंग झाली पाहिजे. सो एक जो टिंग टॉंग आहे, म्हणून UPI ॲप न वापरणं हे सुद्धा एक चांगलं सजेशन आहे माझ्या दृष्टीने. येस, फक्त आपण डिजिटल ॲप म्हणजे सोशल मीडियावर हे टाकता येत नाही, डिजिटल ॲप डिलीट करणं, म्हणून ज्यांना म्हणजे ते आपल्या डिस्क्लेमर टाकावं लागेल. ज्याला वायफळ खर्च नको आहे आणि ज्याला अशी नियंत्रण आणायचं, त्यासाठी एकदम परफेक्ट सल्ला. येस, गव्हर्नमेंट जॉबचं तरी ठीक आहे, त्यांना एक रिटायरमेंट नंतर फिक्स पैसे मिळणार आहे, पेन्शन मिळणार आहे. प्रायव्हेट जॉबची करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांना पेन्शन नावाची म्हणजे EPF वगैरे ते तर खूप कमी अमाऊंट असणार आहे. तर आपण असंच कन्सिडर करू की त्यांना पेन्शन नावाची गोष्ट नसणारच आहे फ्युचरमध्ये. तर पेन्शनची प्रोव्हिजन कशी करावी या लोकांनी? कसं आहे माहिती आहे, आपण जसं नोकरीला लागतो, एक 3-4 महिने तुमचे स्वतःचे काय इच्छा असतील ते पूर्ण कराव्या, त्याच्यानंतर एक ठराविक रक्कम आपण सेव्हिंग केलीच पाहिजे. आता समजा आपण 15,000ची पण इन्व्हेस्टमेंट सुरू करतोय, नेक्स्ट 35 वर्षांसाठी 10% वाढवतोय, एक 8.25 CR पर्यंत कॉर्पस जातो. आता तू जर का एवढा कॉर्पस आपला जमा होतोय, त्याच्यातनं
4 लाख 4.25 लाख पण महिन्याला विड्रॉल सुरू केली, सिस्टमॅटिक विड्रॉल, तुझं कॉर्पससुद्धा पुढे जाऊन वाढत जाणार आहे. तुझी ही महिन्याला जी विड्रॉल आहे ती तुला 7% दर वर्षाला वाढवता पण येणार आहे. आणि तुझा हा कॉर्पस तुझ्या नेक्स्ट जनरेशनला सुद्धा एक लिगसी म्हणून मिळणार आहे. मग जर का एवढ्या छोट्या अमाऊंटनी जर का आपला एवढा मोठा कॉर्पस बनू शकतो, तर मग हा पण मार्ग आपण साईड बाय साईड कॅल्क्युलेट केला पाहिजे. EPF आहे, PPF आहे, हे तर चांगले माध्यम आहेच, NPS आहे, पण त्याच्या बरोबरीने तू म्युच्युअल फंडची SIP पण एक आम्ही क्लायंट्सला देऊनच ठेवतो, की ज्यातनं त्यांचे क्लायंट्सच्या गरजेनुसार, कोणाला 5 कोटी हवे असतात, कोणाला 10 कोटीचा कॉर्पस हवा असतो, तर त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली किती SIP करावी लागेल हे आम्ही गाईड करतो. आणि मी बघितलं आहे क्लायंटचे, म्हणजे लिटरली ज्यांचे एक्सपेक्टेशन्स 2-2.5 कोटीचे होते त्यांचे आज 4-4.5 कोटी आहेत. सो मग तुम्हाला तसं लाईफ पण जगता येतं ना. म्हणजे आता एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर गेल्या ऑक्टोबरमध्ये एका माझ्या क्लायंटचं रिटायरमेंट झालेलं, आणि तिचं एकच विजन होतं की प्रज्ञा, रिटायरमेंट नंतर ना मला बर्ड वॉचिंग खूप आवडतं, ती माझी हॉबी आहे. मी माझ्या नोकरीमुळे मला हे सगळं नाही साधता आलं, तर मला बर्ड वॉचिंगला दर महिन्याला एकदा तरी जायला हवेल, जोपर्यंत माझे हातपाय नीट आहेत. आता तुला खोटं वाटेल, तिचा कॉर्पस आहे 2.56 CR, माझे फक्त म्युच्युअल फंडाचा, EPF वगैरे सगळं बाजूला. आता हे तिने खूप कठीण होतं का तिच्यासाठी, तर तिने 5, 10, 15 हजारापासूनच सुरुवात केलेली आणि वेळ दिला त्या पैशांना. आता ते महिन्याला आम्ही 1 लाख तिच्या महिन्यातनं 2 ट्रिप्स ती करते 50-50 हजाराच्या. हो, कारण का आता तिची ती स्वप्न होती. मी म्हटलं मॅडम हे मी मॅनेज करणार, पैसे मॅनेज करण्याचं माझं काम आहे. आम्ही 1.5 लाख महिना काढतोय, 50,000 तिच्या घर खर्चाला जात आहेत, 50-50 असे 2 ट्रिप्स. इतका आनंद असतो ना तिच्या चेहऱ्यावर की प्रज्ञा, मला जे मी स्वप्न बघितलेलं ते आज माझं खऱ्यात होतं आहे. आता हे जर का तू खर्चच करत राहिला, तुला कुठे पैसे जात आहेत हे माहितीच नाही आहे, आणि तुझ्याकडे काहीच उरले नाही, मग मुलांवर डिपेंडन्सी आली. जे आपण लाईफमध्ये एवढा सेल्फ रेस्पेक्ट होता, तो जर का आपण नीट नाही मॅनेज केला, तर मग जे आता हे वृद्धाश्रमात वगैरे लोक जात आहेत, हे त्याच्यामुळे हे सगळं होतं. खूप प्रॅक्टिकल बोलताय तुम्ही. बरोबर. सो म्हणजे दोन्हीकडे आपल्याला बॅलन्स करता आलंच पाहिजे. करेक्ट. म्हणजे आता संपू नये अशी चर्चा आहे, पण अजून डीप डाईव्ह करायला मला आवडेल नक्की. वेळेची पण मर्यादा आहे, बट मला तुमच्याशी बोलताना एक वेगळाच ट्रस्ट बिल्ड झाला आहे आता. कारण पैसा, मी जसं सांगितलं की इमोशन बेसिसवरच माणूस समोरच्याला पैसा देतो. आता हे कसं आहे की मी माझ्या मर्जीने लावणं आणि एक फायनान्शियल प्लॅनर थ्रू लावणं, यामध्ये आता जो डिफरन्स होता हा मला क्लिअर कळला आहे. थँक्यू सो मच प्रज्ञा, जे तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला आणि इतकी व्हॅल्युएबल माहिती आज प्रोव्हाइड केली. थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, आणि होपफुली तुमच्या ऑडियन्सला पण हे माझा पॉडकास्ट आपला आवडेल अशी मी अपेक्षा करते. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद.